नमस्कार. श्रीमंत दामोदरपंत हे नाटक पाहत होतो आणि त्या नाटकात दामूची म्हणजे दामोदरपंत ज्याच्या अंगात येतात त्याची आई ती सारखं आपल्या भिंतीवर टांगलेल्या देवांना नमस्कार करून दामूला नीट करण्याची विनंती करत असते. म्हणजे आपला काही प्रसंग आला की हे महादेवा, हे खंडेराया, हे ज्योतिबा, हे गणपती, हे दुर्गा असं ती म्हणत असते. आणि त्यावेळेला मागून तो दामू किंवा त्याचे वडील तिला कुठून कुठल्या नंबरचा देव, कुठल्या नंबरचा फोटो हे सांगत असतात. मग ती त्यांच्याकडं राग बघत असते. नाटकांच्या मधून, चित्रपटांच्या मधून असा देवतांच्या अगदीच भरपूर असण्याचा उपहास नेहमीच केला गेलेला आहे. आणि प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो की हिंदूंना इतके देव कसे? 33 कोटी देव, एवढे कुठे देव असतात का? एकाने पोडवं का भरत तुमचं? बघा, मुस्लिमांच्या मध्ये एक देव आहे, बौद्धांच्या मध्ये एक देव आहे, ख्रिश्चनांच्या मध्ये एक देव आहे, आणि मग तुमच्याकडे एवढे देव कसे? असा प्रश्न बहुतेक जण विचारत असतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की खरंच आहे की इतके देव आपल्याकडे कसे काय, कशासाठी असावेत? मग याची अनेक जण टर उडवत असतात. एवढ्या देवांची खरंच गरज आहे? आता मी 33 कोटी म्हणजे काय, हे तेनाली रामा सिरियल मध्ये कोटी म्हणजे प्रकार, हे असलं काही सांगायला जाणार नाही. असलं काही सांगत नाहीये. म्हणजे ते प्रकार कसे असतात, मग 33 कोटी म्हणजे 33 कोटी ही संख्या नाही आहे, तर 33 प्रकारचे देव आहेत वगैरे वगैरे, हे असलं तत्वज्ञान मी काही इथे सांगत बसणार नाही. ते खरंही असेल तर छानच आहे. मला जे काही सांगायचे ते वेगळं आहे. देव हा प्रकार असा आहे ना, तो 33 कोटी कदाचित जगाची लोकसंख्या असताना 33 कोटी असेल. आता जगाची लोकसंख्या जेवढे कोटी आहे ना तेवढे कोटी देव आहेत. जेवढी कोटी तेवढे कोटी देव आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण देव ही प्रत्येकाच्या मनातली वेगवेगळी भावना आहे. साधं गणित सांगतो, अगदी आपल्या नात्यावरती बघा. म्हणजे तुम्ही एक पुरुष किंवा स्त्री आहात. तुम्ही एक पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला आलेले आहात आणि आता तुमची ओळख काय काय बघा. एक तुम्ही आहात आणि मग तुमच्या ओळखी काय काय आहेत. तुम्ही लहानपणी कोणाचे तरी पुत्र असता. मग जे पुत्र किंवा पुत्री असतात, कन्या असतात, त्यांच्यासाठी आई आणि वडील अशी दोन नाती असतात. म्हणजे ती वेगळी व्यक्ती. आई आणि वडिलांच्यासाठी तुम्ही असता पुत्र किंवा कन्या. आता आपण सरास पुढे एकच नातं पकडायचंय म्हणून मुलगा असं पकडून घेऊया. मग हाच मुलगा जेव्हा त्याला एखादी बहीण जन्माला येते तेव्हा तिच्यासाठी तो असतो भाऊ. जसा आईसाठी पुत्र असतो तसा त्या मुलीसाठी पुत्र असतो का? नाही, तिच्यासाठी असतो भाऊ. मुलीच्या नवऱ्यासाठी असतो मेवणा. त्याला लेकरं होतात तेव्हा तो होतो बाप. त्याला नातू होतात तेव्हा तो होतो आजोबा. त्याला बायको येते तेव्हा तो असतो पती. बायकोच्या भावासाठी असतो मेवणा. सासरा आणि सासूसाठी असतो जावाई. वर्गातल्या पोरांसाठी असतो मित्र. वर्गातल्या मुलींसाठी असतो मित्र. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भावना आहे. तसंच मुलींच्या आयुष्यात आहे ना. प्रत्येक नात्यात म्हणजे बायकोच्या नवऱ्यासाठी, बायकोच्या बहिणीच्या नवऱ्यासाठी तुम्ही असता साडू. प्रत्येक नाता वेगळा आहे. जसं तुमचं नातं विस्तारत जाईल तसं त्या नात्याची ओळख विस्तारत जाते. माणूस असतो एक, तो असतो पुत्र, तो असतो भाऊ, तो असतो साडू, तो असतो जावाई, तो असतो पती, तो असतो पिता, तो असतो आजोबा, तो असतो काका, तो असतो मामा. किती अजून खूप काही. तो असतो सखा, तो असतो मित्र. म्हणजे नातं विस्तारत जातं ना. एका व्यक्तीला अनेकानेक नावांनी ओळखणारी. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं तुझा भाचा कुठे आहे तर मी पटकन सांगतो. नाव सांगायच्या आधीही भाचा असं विचारलं, भाची असं विचारलं की पटकन सांगेल. पण नाव सांगून जर विचारलं तर मी 2 मिनिटं विचार करेल कोण आहे, काही क्षण तरी मनात येईल आणि मग मला पुढे जावं लागेल. म्हणजे एकाच व्यक्तीच्या माणसांची वेगवेगळी नाती असतात ना. व्यक्ती परत्वे ते बदलत जातं. अनोळखी व्यक्तीसाठी तुमचं कोणतं नातंच नसेल, कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीने असं आपण म्हणतो, तिथे कुठलं नातं नसेल, पण बाकीच्यांसाठी नातं मात्र इस्टॅब्लिश करत जातो आपण. तसं माझ्या देवाच्या विषयात नाही का होऊ शकत? नाही होऊ शकत. तो आहे एक. तो भिन्न भिन्न अवतारात नाही आहे. तो आहे एक, पण ओळखला जातो मात्र वेगवेगळ्या नावाने.
म्हणून आमच्या संतांनीही सांगून ठेवलंय, हरिहरा भेद करू नये वाद. तो एकच आहे, त्याला मी माझ्या सोयीने, माझ्या सोयीप्रमाणे त्याचं रूप बदललंय, दिसणं बदललंय. लहानपणी मी सुरक्षित राहावं म्हणून माझी आजी, माझी आई माझ्यासाठी दुपटं करायची, ती टोपडी करायची, ते छोटंसं स्वेटर विणायचं, अगदी हातमोजे पायमोजे छोटे छोटे करायचे. आता मला थंडी वाजू नये म्हणून माझ्या आईने मी बाळंत्यात असताना केलेले स्वेटर किंवा मफलर किंवा टोपी मला आता येईल का? त्यासाठी मला माझ्या बायकोला सांगावं लागेल की बाई, आई करत होती, आता त्याच गोष्टी तुला कराव्या लागतील. आकारही वाढलाय, माझं वय वाढलंय, शरीराचा आकार वाढलाय, सगळं वाढलंय, ते बदलावं लागेल. माझ्या आईसाठी मी वेगळा आहे, माझ्या बायकोसाठी मी वेगळा आहे, माझ्या बहिणीसाठी मी वेगळा आहे, माझ्या मैत्रिणीसाठी मी वेगळा आहे, माझ्या प्रत्येकासाठी मी वेगळा आहे. माझ्या देवाच्या विषयात असं नाही का होऊ शकत? अहो, प्रत्येकाच्या विषयात देव वेगळा आहे. कोणाच्यासाठी तो काशाय वस्त्रम कर्दंडधारिणम कमंडलू पद्म करेण शंखम चक्रम गदाभूषित भूषणाद्यम श्रीपादराज्यम शरणम प्रपद्ये अशा अवस्थेत आहे. काशाय वस्त्र परिधान केलेला, चतुर्भुज, एका हातामध्ये शस्त्र आहे, दुसऱ्या हातात चक्र आहे, एकात गदा आहे, एकात कमंडलू आहे, अजून काय आहे, कुणाच्या हातात पद्म आहे, कुणाच्या हातात काय आहे, कुणाच्या हातून लक्ष्मी येते. जशी माझी भावना आहे तसा माझा देव मला समोर दिसतोय. जशा माझ्या अपेक्षा आहेत तसा माझा देव मी करून ठेवला. जो मला सुखावेल, जो मला मार्ग दाखवेल, जो माझ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवेल, तसा मी माझा देव करून ठेवलाय. आणि बघा भक्तीची ताकद काय असते. तुम्ही जसे कल्पाल तसं त्याला यावं लागतं, तुम्ही कल्पना, प्रल्हादानी साधी कल्पना नव्हती केली. खांबात आहे का रे? हो आहे खांबात. येईल का खांबातून बाहेर? हो येईल खांबातून बाहेर. मारली लात, तुटला काडकन खांब आणि बाला बाहेर नरसिंह. ज्या विष्णूची, ज्या सुंदर रूपाची कामना प्रल्हाद करत होता, त्या विष्णूचं भयंकर रूप आवश्यकतेप्रमाणे बाहेर आलं. जशी कल्पना तसा तो ईश्वर, असंच आहे ना. अहो, अनुसयेची कथा तर किती सुंदर आहे. 3 देवांनी अनुसयेची परीक्षा घ्यायची ठरवली आणि सांगितलं तिचं सतीत्व काढून घ्यायचं, बघायचं होतं किती सती आहे, किती पतिव्रता आहे ते. आणि अनुसूयेला देवानी सांगितलं, ऋषी रूपामध्ये आलेल्या, तुला आमच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतील. बोला काय इच्छा आहे मुनीश्वर, काय इच्छा आहे आपली? अगं तू जेवायला वाढलं पाहिजे. कसं वाढलं पाहिजे? वस्त्र विरहित होऊन वाढलं पाहिजे. अंगावर एकही कपडा नको, नग्नावस्थेत येऊन जेवायला वाढलं पाहिजे. हे ऋषी अनुसूयेला मागणी करतायत. अनुसूया ही किती पतिव्रता बघा. ती म्हणते हरकत नाही, मीही वाढायला हरकत नाही, नग्नावस्थेत यायला हरकत नाही. सतीत्वाची परीक्षाच बघतोयस ना देवा, चल मीही नग्नावस्थेत यायला तयार आहे, तुलाही नग्न व्हावं लागेल. आणि अशी नग्नता, जी दोघांची नग्नता एक दुसऱ्याकडे बघितल्यावर लाज वाटावी अशी असणार नाही. अनुसूयेनं प्रार्थना केली, देवा छोटी छोटी मुलं होऊन या. आणि काय आश्चर्य हो, 3 देव अगदी छोट्या छोट्या बालकांच्या रूपामध्ये तिथे प्रगट झाले. आणि अनुसूया त्यांना वाढताना एका आईला आपल्या लेकरांच्या समोर नग्नावस्थेत जायला, तेही अजान बालकांच्या समोर नग्नावस्थेत जायला काय हरकत आहे? बघा, अनुसूयेला नग्नावस्थेत आणायचं आहे तर देवाला छोट्या बालकाचं रूप घेऊन स्वतः नग्नावस्थेत यावं लागलं. ही त्या भक्तीची ताकद आहे. आणि पुन्हा गंमत घडली निराळीच. सगळ्या देवींना अनुसूयेकडे जावं लागलं. माय, लेकरं बारीक झालेत, आमचे नवरे आहेत ते, एवढ्या बारक्या लेकरांसोबत आम्ही संसार कसा करायचा? तुमचं झालं ठीक, आता आमचे लेकरं आम्हाला परत द्या. ते म्हणली परत देते ठीक आहे, पण हे रूप मात्र मला हवंय. आणि मग दत्तात्रेयाचा अवतार निर्माण झाला आणि अनुसूयेने ही लेकरी मोकळी केली. पुढे देव झाले, पुढे देवाच्या रूपामध्ये आले. अहो, त्याला जसे कल्पाल, जशी इच्छा व्यक्त कराल तसा तो असतो, तशा स्वरूपात तो येतो. म्हणून जेवढ्या पृथ्वी तलावरचे लोक त्याची आराधना करणारे आहेत ना, ते त्याला ज्या ज्या रूपात बघतात त्या त्या रूपात तो दिसत असतो. म्हणून प्रत्येक गोपिकेसोबत कृष्ण दिसलाय. म्हणून रामानी अनेकांचा उद्धार केलाय. ते गाणं आहे ना, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी वल्लभम राम नारायणम. आणि त्यातले 3-4 प्रश्न फार महत्वाचे आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, कौन कहता है भगवान खाते नहीं? कौन कहता है भगवान खाते नहीं, तुम बेर शबरी के जैसे खिलाते नहीं.
अहो उष्टे करून खाऊ घाला, तो उष्ट सुद्धा खायला तयार आहे. भावना चांगली असली पाहिजे. शबरीसारखी उष्टी बोरं खायलाही तो येतो, पण शबरीसारखं खाऊ घालणारी असली पाहिजे. तो ते म्हणतात की कौन कहता है भगवान आते नाही, कोण म्हणलं देव येत नाही, तो येतो, पण बोलवणारी मीरा असली पाहिजे. अक्सर लोग अपने पति को ही अपना भगवान मानती है. मैंने भगवान को ही अपना पति मान लिया तो मुझे पागल क्यों कहा जा रहा, असा प्रश्न विचारणारी मीरा त्या कृष्णाच्या भक्तीत वेडी झालेली. हलाहल विष शंकराच्या नंतर कोण प्राशन केलं असेल तर मीरेनं प्राशन केलंय. हा, कालकूट विष भयंकर प्राशन करण्याची शक्ती भगवान शंकराच्या मध्ये होती, म्हणून ते नीलकंठ झाले. पण नीलकंठांच्या नंतर कृष्णाचं नाव घेऊन जर विष कोण प्राशन केलं असेल तर ती मीरा होती. तिला जसा हवा तसा कृष्ण आला. म्हणजे बोर खाऊ घालायचे असतील तर शबरी व्हायला पाहिजे. कृष्ण आपल्याकडे यावा वाटत असेल तर मीरा व्हायला पाहिजे. तुम्हाला ते अजून एक त्यातली छान ओळ आहे, कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अहो कोण झोपावं हो, जगन्नियंत्या परमेश्वराला त्या माता यशोदेनं आपल्या जवळ घ्यावं आणि झोप रे म्हणावं. हळूच अंगाई गीत गात गात जगाची चिंता करणारा पूर्णावतारी कृष्ण. कृष्णावतार जगात आला तेव्हा तिथे काहीच नव्हतं म्हणे. क्षीरसागरात महालक्ष्मीच्या सोबत कोणीही नव्हतं म्हणे, कोणीही नव्हतं. रिकामा होता तो क्षीरसागर, रिकामा होता तो वैकुंठवास. पूर्णांशाने आलेला देव यशोदेनं झोप म्हणल्याबरोबर झोपायचा, उखळाला बांधून घ्यायचा, रागावल्यावर तिला ब्रह्मांडाचं दर्शन करून द्यायचा. अहो झोपवायची ताकद सुद्धा आहे. यशोदेची लोरी गाता आली पाहिजे. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणाचा देव आहे. कौन कहता है भगवान नाचते नहीं, बोटाच्या इशाऱ्यावर नाचवता येतं देवाला, बोटाच्या इशाऱ्यावर. पण त्यासाठी गोपिका व्हावं लागतं, आपल्या सर्व स्वरपण करणाऱ्या गोपिका. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. उद्धवासारख्या महाज्ञानी माणसाला सुद्धा प्रेम सर्वोच्च आहे हे सांगून, त्यातच ज्ञान आहे हे सांगून परत पाठवणाऱ्या गोपिका आपल्या देवाला नाचवू सुद्धा शकतात. आणि प्रत्येकी सोबत नाचतो, आणि त्या प्रत्येकीचा कान्हा वेगळा आहे. हा, प्रत्येकीचा कान्हा वेगळा आहे. राधेचा कान्हा हळूवार हाताने वेणू वाजवत त्याच वेणूवर राधेला वेडा करून टाकतो, तर कोणता कान्हा एखाद्या गोपिकेसोबत नाचता नाचता तिला थकवून टाकतो, पण थकत नाही, कान्हा थकला नाही म्हणून नाचत राहते. ही ताकद आहे. एक कान्हा प्रत्येकीच्यासाठी वेगळा आहे, प्रत्येकीच्यासाठी वेगळा आहे. तो जगाच्यासाठी द्वारकाधीश आहे. पण वृंदावनामध्ये रासलीला करणारा तो कान्हा, खट्याळ कान्हा गोपिकांचा आहे. एकच कान्हा, त्याची किती नावं. अहो विष्णू सहस्त्रनाम आम्ही कशा करता म्हणतो, रामरक्षा म्हणताना रामाची किती नावं घेतो, भगवान शंकराची नावं आम्ही किती घेतो, किती नावं आहेत. म्हणजे एकाच भगवान शंकराला, एकाच विष्णूला आपण किती नावं देतो. विष्णू सहस्त्रनाम हा शब्द सहस्त्रनामांचा आहे. रामाची नावं भिन्न भिन्न आहेत. शिव महेश्वर शंभू, पिनाकी शशिशेखरा, वामदेवो विरूपाक्ष, कपर्दी निरलोहिता, शंकर शूलपाणीश, खटवांगी विष्णुवल्लभा. किती नावं सांगावी त्या एकट्या महादेवाची. एवढी सगळी नावं त्याला यासाठी मिळाली की तो ज्याच्या मनातला आहे त्याच्यासारखा तो दिसतोय. कुणाला शिवलपाणी वाटतोय, कुणाला महादेव वाटतोय, कुणाला आशुतोष वाटतोय, कुणाला गंगाधर वाटतोय. गंगाधर ही शक्तिमान हे लक्षात ठेवा. तो एकच आहे, तो एकच आहे. फक्त आपण प्रत्येकाने त्याच्या वेगळ्या रूपाला कल्पिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो आपल्याला दिसतो. त्यामुळे एवढी देव हवीत का असले प्रश्न सोडून द्या. आणि तो एकच आहे, त्याची नावं आपण दिलेत तशी आहे. कुणी काना म्हणतं, कुणी खट्याळ म्हणतं, कुणी अजून त्याला शिव्या देऊन बोलतं. अहो जो तुकोबा विठोबाच्या भेटीसाठी भामगिरीच्या डोंगरावर बसायचे, त्याला ते विठोबा म्हणायचे. त्याची बायको अरे विठ्या मूड मायेच्या कारट्या म्हणायची. तुझी होईल रांडरंडकी म्हणायची. इथपर्यंत शिवाय आहेत. म्हणजे तिला दिसणारा विठ्या वेगळा, विठोबा वेगळा, विठ्ठल वेगळा, माऊली वेगळी, ज्ञानेश्वरांची माऊली वेगळी आणि सगळ्या संतांची माऊली वेगळी. की प्रत्येक देव तुमच्या मनातल्या प्रमाणे आहे, म्हणून तो सहस्त्रावधी कोट्यावधी रूपामध्ये आपल्याला दिसत असतो. नमस्कार.